मिर्झापूर ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सूचना न देता टीन सेट हटवले। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे तक्रार दाखल। अकोला तालुक्यातील मिर्झापूर गावातील उमेश पातळ बनसी यांनी घरासमोर 3 वर्षांपासून टीन शेड काढलेले होते। या 3 शेडमध्ये घराचा संपूर्ण धान्य साठा व वापर करत होते। घरमालक उमेश पातळ बनसी हे घरी नसताना बीड जमादार राठोड हे माझ्या घरी आले। माझ्या वडिलांना कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या व मिर्झापूर ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता माझ्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त लावून टीन सेट हटवले। टीन सेट अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे आहे, असे टीन सेट मालक उमेश पाताल बनसी बोलत आहे। उमेश पाताळ बनसी यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उमेश पाताळ बनसी यांनी मिर्झापूर ग्रामपंचायत प्रशासनावर व काही गावातील नागरिकांवर माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व विद्यमान न्यायालयांमध्ये पिटिशन देखील दाखल केले आहे। यावर काय कारवाई होणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। नाव आशिष बलराज पाताळ बनसी। माझ्या घरासमोर जागेवर मी टीनाचे शेड काढलेलं आहे। हे ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्यासाठी एकट्यावरती अतिक्रमण काढण्यात येत आहे ग्रामपंचायतद्वारे। यांनी कायदेशीर अतिक्रमण काढण्यात यावं ग्रामपंचायतनं। अगर यांच्याजवळ समजा कोर्टचं नोटीस असेल किंवा समजा कलेक्टरचं नोटीस असेल, यांनी नोटीस दाखवून आम्हाला वेळ देण्यात यावा। आणि हे एकट्यावरती कसा राजकारणी मुद्दा, सरपंचबाई राजकारणी मुद्दा आमच्यावर खेळत आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही दुसऱ्या विरोधकाला वोटिंग केल्यामुळे आशिष बलराज पाताळ बनसी आहे। माझ्या समोरल्या जागेवर टीनाचे शेड काढलेलं आहे। हे मिर्झापूर ग्रामपंचायत माझं एकट्याचं अतिक्रमण काढत आहे। मी यांना विनंती केली की योग्यशीर कायद्यानं अतिक्रमण काढण्यात यावं, पण हे हुकुमशाही चालून माझं एकट्याचं अतिक्रमणच्या मागं लागलेले आहे। यांनी फक्त माझी केस कोर्टात टाकलेली आहे। यांनी योग्यशीर मला कलेक्टरचं नोटीस दाखवा किंवा कोर्टाचं नोटीस दाखवा। माझी अतिक्रमण काढल्याबद्दल माझी काही विरोध नाही आहे। त्यांनी कायदेशीर अतिक्रमण काढण्यात यावा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.